लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। औजचे ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी यांचं 16 जानेवारी पासून उरसास प्रारंभ झालेला आहे। कालच्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने यात्रेस प्रारंभ झालेला आहे। आज पहाटे 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत या ठिकाणी या दर्ग्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जवळपास महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भाग असल्यामुळे कर्नाटकासह महाराष्ट्रातून सकाळपासूनच या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत। या यात्रा कमिटीसह प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावचे सुद्धा या ठिकाणी अधिकारी आहेत। त्याचबरोबर मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आलेला आहे। या गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील नागनाथ उंबर्जे यांचे सुद्धा या सदर यात्रेच्या ठिकाणी उपस्थित आहे। जेणेकरून यात्रेला कोणताही गालबोट लागू नये याची सुद्धा मंदिर ट्रस्टीकडून याची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे। विशेषतः काहीच अंतरावरती कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर असल्यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांची संख्या येथे मोठी आहे। जेणेकरून सालाबादाप्रमाणे मागील 10 वर्षाप्रमाणे उरस ट्रस्ट कडून या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, औज मंद्रुप। नमस्कार, मी गिरमल्ला गुरव येथील रहिवासी आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी पीर बाबासाहेब कादरी यात्रेस प्रारंभ झाला असून यात्रेमध्ये पंच कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होत आहे। मी महमूद पाटील, औज मंद्रुपचा, आमची दक्षिण सोलापूर तालुका ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी यांची यात्रा भरलेली आहे। ती सलग 3 दिवस चालते। या 3 दिवसामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सगळे हिंदू मुस्लिम बांधव सहभाग घेतात आणि नैवेद्यही दाखवतात। यात्रा संपन्न होत आहे। मी नागनाथ शिवानंद उंबर्जे, औज गावचे पोलीस पाटील आणि आमच्या गावामध्ये 16 तारखेपासून पीर बाबासाहेब कादरी या देवाचे उर्स जत्रा सुरुवात होत आहेत आणि सलग पहिल्या दिवशी कन्नड, हाडकी आणि तसेच पाटे दारू गोळाचे कार्यक्रम होत आहेत आणि तसेच गावामध्ये 3 दिवस मंदिरामध्ये महाप्रसादाचे वाटप आयोजित केले आहे। 10-12 वर्षापासून हे परंपरा चालत आहेत आणि या कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेमधून सर्व लोकांनी सर्व भक्तिभावाने या मंदिरास येत असून आणि आज देवाचे निवेद आहेत आणि गावातील सरपंच आणि मंद्रुप पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी इथे येऊन या मंदिरामध्ये शांतताचे सहकार्य केलेले आहेत आणि एक चांगला प्रकारे उत्सव संपन्न होत आहे। उद्या कन्नड नाटक आणि 4 वाजता जंगी कुस्ती होणार आहे। एवढंच बोलून नमस्कार, मी एजाज काझी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी उर्स दरवर्षीप्रमाणे दर 3 दिवस साजरा करतो। सर्व गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन अत्यंत शांततेने आपला हा उरुसचा कार्यक्रम सादर होत आहे आणि मागील 10 वर्षापासून आम्ही 3 दिवस सलग 3 दिवस महाप्रसादाचा इथं वाटप करत आहोत आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद इथं मिळत आहे आणि सलग 3 दिवस या यात्रेमध्ये कालपासून सुरुवात झालेली आहे। काल संध्याकाळपासून कन्नड हाडकीचं प्रोग्राम झालं आणि आज पहाटे संदलचं कार्यक्रम झालं आणि आज दिवसभर नैवेद्य कार्यक्रम चालू आहे। उद्या आज रात्री परत कन्नड हाडकीचा कार्यक्रम होणार आहे रात्रभर आणि उद्या पहाटे 4-5 वाजता गलीबचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि संध्याकाळी 10 वाजता नाटकचा कार्यक्रम हा शेवटचा कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत। महाराष्ट्र केसरी आणि नाटक या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांची कुस्ती आजच
नाशिकचे नूर शेठ यांनी आयोजित केलेली आहेत. सिकंदर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची कुस्ती नाशिकचे नूर शेठ कॉन्ट्रॅक्टर यांनी आयोजित केलेली आहे. उद्या 4 वाजता ही कुस्ती सिकंदर शेख यांची कुस्ती आमच्या या औज मंद्रुप दक्षिण सोलापुरात पाहाव्यास मिळणार आहे. आणि सर्व कर्नाटक महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम भाविक एकत्र येऊन ही यात्रा सादर होत आहे. आणि या यात्रेमध्ये अत्यंत शांततेने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि मंद्रुप पोलीस स्टेशनचा फार मोठा सहयोग आम्हाला मिळत आहे. आरोग्य सेवा मिळत आहे. आणि गावचे पोलीस पाटील सरपंच सर्वांचे आम्हाला इथं सगळ्यांचं सेवा इथं आपल्या मनापासून देत आहेत. सगळ्यांचं सहकार्य इथं होत आहे. तरी सर्व बांधवांना हिंदू मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो त्यांनी यात्रेमध्ये सहभागी व्हावा आणि महाप्रसाद घेऊन जावा.